पद्मसिंह पाटील कुटुंब विरुद्ध पवनराजे निंबाळकर कुटुंब काय जातो फेकून नाही. आता मला त्याचा परत लेखा धोका घ्यायचा आहे. कदाचित बार्शीच्या माणसाला माहित नसत, हे डॉक्टर पद्मसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याचे 40 वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व करत होते. किती वर्ष? 40. आणि त्याच्यानंतर राणा पाटलाची राजकारणात एंट्री झाली. वर्गात सुद्धा राणा पाटलाला कोणी मॉनिटर केलं नसल, पण शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्यांना डायरेक्ट मंत्री. मग डॉक्टर पाटलाची 40 वर्ष आणि राणा पाटलाची 5, 45 वर्ष हे कुटुंब धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होतं. किती? 45. आणि 45 वर्ष नेतृत्व त्या जिल्ह्याचं केल्याच्या नंतर काय साध्य केलं जिल्ह्यानं? तर ह्याच मोदी सरकारनं भारत देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली साहेब. आता महाराष्ट्र मला कळायचं नाही म्हणून मी आपलं स्वाभिमानाने सांगितलं दरिद्री. आणि 45 वर्ष मंत्रिपदाचा कारभार आणि त्याचा आमच्या जिल्ह्यासाठी धाराशिवसाठी काय उपयोग झाला? तर हा धाराशिव जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. बघा मंत्रिपदाचं असं कधी झालं बघितलं? कितव्या नंबरला? 3ऱ्या. आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं तेच पद्मसिंह पाटील 2009 ची खासदारकी लढले तेव्हा इस्टेट जाहीर करावं लागते. त्यांनी प्रॉपर्टी जाहीर केली. ते पद्मसिंह पाटील देशातल्या श्रीमंत खासदाराच्या पैकी पूर्ण देशात क्रमांक 3 चे श्रीमंत खासदार म्हणून कोण? डॉक्टर पद्मसिंह पाटील. आता मला तुम्हाला विचारायचंय, 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पाटील कुटुंबाला झाला? आणि साहेब 45 वर्ष सत्ता उपभोगून हीच मंडळी एका रात्रीत कुठल्या पक्षात गेली? कुठं? कमळावाडी. आणि राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये जायचं कारण काय सांगितलं? विकास करायचा आहे. पवारसाहेबांचं भाषण ऐकलं असेल तुम्ही. अरे तूच मंत्री होता 45 वर्ष, मग काय? मी भाषण ऐकलेली पुढे सांगायची गरज नाही. आता गंमत अशी आहे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस मधनं भाजपमध्ये गेले का विकास करायचा म्हणून, त्याच भाजपमधून आता परत कुठं चोरलेली. फरक आहे. चोरलेल्या राष्ट्रवादीकडे. आता कारण काय? बहुतेक कमळाबाईला विचार जमला नाही म्हणून परत राष्ट्रवादी. साहेब मला हे उदाहरण देत असताना एक गोष्ट मला तुम्हाला